तर माझा हा खास व्हिडिओ आमच्या लाडक्या माधुरीताईंसाठी. तर विषय कसा झाला, माधुरीताई, काल गुरुपौर्णिमा होती आणि एक महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे राहूनच गेली. आणि ती गोष्ट म्हणजे आमच्या लाडक्या माधुरीताईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायची. कारण मी हे आधी पण म्हणले की मी टिकटॉकपासून तुमचे व्हिडिओ बघत होते ना, आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी शिकण्यासारख्या चांगल्या गोष्टी असायच्या, तुमच्याकडून काहीतरी आदर घेण्यासारखं असायचं. आणि मग कालची जी गुरुपौर्णिमा होती, तर आपल्यापेक्षा लहान असेल किंवा मोठा असेल, आपण आपल्यापेक्षा लहानपण मुलं असू देत, कुणीही असू देत, त्यांच्याकडून पण आपण काहीतरी शिकतो, मोठेकडून पण काहीतरी शिकतो. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये ज्यांच्याकडून आपण जे काही शिकलो, तर ते आपले गुरुच असतात. तर तुमच्या भरपूर काही तुमच्याकडून, म्हणजे तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या संयमातून मी भरपूर काही शिकले. त्यामुळं काल मला तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायला वेळ नाही भेटलेला. वेळेअभावी मी व्हिडिओ करायला टाईम नाही भेटला, म्हणून आज आवर्जून आमच्या लाडक्या माधुरीताईसाठी व्हिडिओ बनवला. आणि माधुरीताई, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दत्त गुरुचरणी मी हीच प्रार्थना करेन की आमच्या माधुरीताईच्या आयुष्यात जे काही संकट असतील आहेत ते पूर्णपणे दूर जाऊ देत, आणि माधुरीताईचं पूर्ण आयुष्य हसत खेळत येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा उगवू देत. आता माधुरीताई म्हणलेच तुम्हाला वाटेल दुसऱ्या कोणत्या तरी माधुरीताई, तर नाही हो, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या सखी मंचच्या माधुरी पाटील ताई, होय, मी त्यांच्याविषयीच बोलते. तर अशा आमच्या माधुरीताईला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं पुढील आयुष्य पूर्ण आनंदात, भरभराटीत आणि तणावमुक्त जावो, हीच गुरुदत्तचरणी प्रार्थना. आणि बाकी काय, तुम्ही मजेत आहेतच, असंच मजेत राहा आणि सगळ्यांच्या मनावर राज्य करा.